अगं हे काय करत आहे? हे काय करत आहे? अरे आई, हं. तुम्हाला तर माहित आहे मला लग्नाला जायचंय मैत्रिणीच्या. हो. आणि म्हणे तिच्या काही फॉरेनच्या आणि काही बाहेरच्या राज्यातल्या मैत्रिणी येणार आहे. मग मला बघ त्यांच्यासारखा ड्रेस घालावा लागेल की नाही, म्हणून मी बघते की कोणता मला. अगं तू चांगली छानची साडी घालून जा. अगं त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल. तुला कोणी सांगितलं की त्यांना भेटायला जायचं तर जीन्स पॅन्टच घालून जायला पाहिजे म्हणून? तू पण त्यांना दाखवून दे की आपली संस्कृती किती मोठी आहे. का ग तू त्या लग्नात आल्यावर आपल्या इकडच्या साड्या नेसणार आहेत का? काय आई, तुम्ही पण ना, त्या कशाला आपल्या साड्या घालतील आणि त्यांना नेसता तरी येते का आपल्या साड्या? तू म्हणते त्यांना साड्या नाही नेसता येणार, मग तुला तरी त्यांचे ड्रेस घालता येईल का? तुला चांगलं कम्फर्टेबल वाटेल का त्या ड्रेसमध्ये? पाहुणे आहेत आपल्यालाही माहिती आहे, त्यांचा आदर सत्कार करा हे पण आपल्याला माहिती आहे, पण आपण आपली संस्कृती विसरायला नको. तू आहे ना एखादी चांगली आपली पारंपरिक काठापदराची साडी नेसून जा, छान दिसशील. बरं आई, मला पटलं तुमचं एकदम. ठीक आहे, मी नाही घालत हा ड्रेस. मी घालते छानशी साडी घालते. हो, घाल. आई बघा आता कशी दिसते मी. याला म्हणतात किती सुंदर दिसते बघ बरं, याला म्हणतात आपली संस्कृती. बरं येते मग मी. अगं थांब जरासं, पण ती नजर नाही लागू गं बाई माझ्या सुनेला. बरं येते या. हो. पिझ्झा बेस 6, चीजचे पॉकेट 6, अमूल बटर 2, पास्ता अर्धा किलो, त्यानंतर हे काय लिहित आहे का तू? अरे आई, मी लग्नात गेली होती ना, हा. तिथे माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणी होत्या ना त्या हा. दुसऱ्या राज्यातल्या, त्यांना मी आपल्याकडे जेवायला बोलवलं. म्हणून मग ती जेवणाची लिस्ट बनवत आहे की काय काय करायचं आणि काय काय सामान बाहेरून आणायचंय. हेच पदार्थ का बरं बनवत आहे का तू? अरे आई, त्यांना आपल्याकडचे पदार्थ आवडेल का? कारण त्यांना ते खायची सवय नाही, त्यांना हे सगळं आपलं घर हॉटेल आहे? अरे नाही आई, पण त्यांना आपण आपल्या घरी हे पदार्थ खात असतो का? अगं त्यांच्यासाठी पुरणपोळी कर, भरीत आणि भाकरी कर, ठेचा कर त्याच्यासोबत खायला आपल्या महाराष्ट्र वराडातला. नंतर आणखीन मेथीचे पराठे कर. अगं त्यांना आपली संस्कृती खाण्यातून सुद्धा दिसू दे. अगं आपल्या घरी त्या तुला माहिती आहे ना, महाराष्ट्रातले पदार्थ सगळ्या भारतात आवडतात. हो आई, आता ना मी हे अजिबात पदार्थ बनवत नाही, त्यांच्यासाठी छान अशा पुरणपोळ्या करते आणि ठेचा आणि वांग्याचं भरीत आणि भाकरी करते. चालेल ना? हो चाल. हाउ आर यू? वेलकम टू माय होम. आप क्या लेंगे? आइए बैठिए. हे काय करत आहे ग तू? अरे आई, तुम्ही मला ड्रेसचं सांगितलं, हं. कपडे कोणते घालायचं, त्याच्यानंतर तुम्ही मला जेवणाचं सांगितलं, पण भाषेचं काय? ते पण तर मला करावं लागेल ना, त्यांच्यासोबत मला त्यांची भाषा बोलावं लागेल की नाही, म्हणून मी प्रॅक्टिस करत. तर मी तुला सांगते, बस इथं. अगं भाषा हे फक्त माध्यम आहे, हे आपला अगं तू त्यांच्या राज्यात गेल्यावर कोणती भाषा बोलशील? आई मी हिंदी बोलेल. हिंदी बोलशील? अगं हिंदी तर आपली राष्ट्रभाषा आहे, पण त्या इथं आल्यावर मराठीत बोलायचं. अरे पण आपली त्यांना मातृभाषा आहे ती मराठी. अगं त्या इथं शिकायला होत्या तू म्हणते ना, मग त्यांना मराठी भाषा तर समजत असेल ना, नाही बोलता येत असेल तरी समजत असेल ना, मग त्यांच्याशी मराठीतच बोल. अगं आपल्याला गर्व असायला पाहिजे आपल्या मराठी भाषेवर. आई मला सगळं कळलं आता. थँक्यू आई सो मच. नाही धन्यवाद आई, धन्यवाद. मी असंच करते. सासूबाई, मी पिकनिकला जाऊ का उद्या? कशाला? अरे उद्या 15 ऑगस्ट आहे ना, तर माझ्या सगळ्या मैत्रिणी पिकनिकला चालल्याय, त्या मला खूप आग्रह करताय, जाऊ का? देश स्वतंत्र झाला, तू नाही. सासूबाई काय ग? मला 500 रुपये द्या ना, कशाला? मला पार्लरला जायचंय. 500 काय, मी 1000 देते. हे पाहू दे ना ग, नुसता तो सडेल फोन आहे ऍपलचा. आणि तोही नाही पाहू देत. आता मी उद्या माझ्या पोराकडून आयफोन मागवते नवीन, तेव्हा बघजो. आयफोन हो चालवता येते का? चालवता येते. हो बघशीनच तू. काय तुझा तो सडला फोन दाखवत नाही, काही नाही, मोठी भारी भरते. बरं मग आई एक काम करा, तुम्ही आयफोन घेऊन मागा. हो हो घेऊन मागते. हो हे बघ ना ग, याचं बटन तर सांग मला कसा चालू करायचा. तर ए पहा ना जरासं याचं बटन चालू करायचं कसं, तर पहा. अरे आई माझं महत्वाचं काम सुरू आहे, मी नंतर बघते. अरे एवढी काय भाव खाते सांग ना ग, एकदाच माहित झालं का मग मी विचारणारही नाही. हे पहा, बटन दाबायची, इकडनं दाबायची, असं हे करायचं आणि असं त्याला हे टाकलं की बघा झालं. त्याला सुरू घालती भाव खाते. ए काय करून राहायचे का तू? अरे आई कुकर लावते, भाजीची तयारी करते ना.
भाजी अजिबात कोणती करायची नाही. हे मी जे रेसिपी पाहिली ना त्याच भाज्या करायच्या हा. दुसरी अजिबात नाही करायची. आणि आपल्या घरात तर दुसऱ्या भाज्या होणारही नाही. ह्या रेसिपी प्रमाणे कर. अरे आई, त्यातल्या भाज्या आपण बनवू शकत नाही आणि टेस्ट पण त्याला तशी येत नाही. फक्त ते दाखवण्यासाठी असतात. नाही नाही, माझ्या मोबाईल मध्ये जी रेसिपी सांगितली ना तीच बनवायची आहे. अजिबात मनाचं दुसरं करू नको काही हा. या माझ्या मोबाईल मधल्याच रेसिपी करावं लागतील तुला. हे काय करते आहे ग? अरे आई, मोबाईल चार्जिंगला लावते. नाही नाही, पहिले माझा मोबाईल चार्जिंगला लाव. माझ्या याच्यात चार्जिंग संपली आहे. अरे मला ना महत्वाचं नाही, meeting मला आहे माझी. त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. नाही आई, माझी झूम मीटिंग आहे. तेव्हा असं कोणाच्या सोबत नाही व्हायला पाहिजे. आई, काय झालं? अगं त्या प्रीताच्या नवऱ्यानं तिच्यावर शक घेतला. हा अरे आई, हे सिरियल आहे, सिरियल. नाही ग बाई, सिरियल नाही आहे. बरोबर आहे ते. तिनं हे केलं ना, त्याच्या नवऱ्यानं शक घेतला. बाई ती किती. आई, हे खरं खरं नाही. हे सिरियल, त्यांना पैसे मिळतात त्यात काम करायचे. नाही ग असं बाई, आपण खरं हे आहे करत हे. होतो. नाही, खरं आहे ते. अरे नाही आई. A few moments later. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। ममता ग, माझ्या मोबाईल मध्ये रिचार्ज मारून दे ना. अरे आई, मारू ना. उद्या काय अर्जंट आहे का? उद्या उद्या तुमचं कसं वेळेवर होते का? मी म्हटलं की उद्या आणि परवा चालू राहते तुमचं बरोबर संपलं की लगेच मारता. द्या मारून दे. दे. अगं माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नव्हता ग, म्हणून तुला फोन नाही केला. हा बरं बरं. हो का ग, तू तर सांगितलंच नाही मला काही. हो का ग? बरं बरं. अगं माझ्या याच्यात हे नव्हतं ना, बॅलन्स नव्हतं, म्हणून काही फोन केला नाही मी. हॅलो. अगं मी तर भेंडीची भाजी जेवली. मला नाही आवडत बाई ते शेंगान काहीच नाही आवडत. मला भेंडीच आवडते. मी भेंडीच जेवली. बरं बरं. तू काय जेवली? बरं. हं हॅलो. अगं मी काय काल लाल साडी घातली होती ना, तू पाहिली नाही का? हो हो, मी लाल साडी घातली होती. छान ब्लाऊज होतं त्याच्यावर लाल रंगाचं. बरं बरं. हो दादा, एक झेंडू आमचे डबे द्या. अच्छा, झेंडू बाम पाहिजे का ताई? थांबा आता देतो. हे घ्या. स्ट्रॉंग आहे ताई. हा पाहिजे. हा स्ट्रॉंग वाला झेंडू बाम आहे. मारलेल्या दुखण्यावर आराम तर पडेल ना लवकर? अरे हो हो ताई, बिलकुल आराम पडेल. काळजी करू नका. एकदम स्ट्रॉंग आहे. बरं दादा, एक काम करा, मग आणखी एक द्या मला. बरं पूर्ण अंगाला आणि हातापायाला. बरं बरं. एक आणखीन पाहिजे ना. हे घ्या ताई. हा, दादानं मारलं वाटते तुम्हाला. तुमचे दादा काय मारतील मला? ही झेंडूबाम तुमच्या दादासाठीच घेऊन चालली. बापरे, काय डेंजर बाई आहे.